नमस्कार. ही जी काय कला आहे, ही जी काय बाहेरचं जे काय बाहेरून जे तुम्हाला दिसतंय काय, हे बाहेर जेव्हा येतं ना तेव्हा चांगल्याच्यावर कशावरती काठ आहे, तिथं काठ. बरोबर का? बरोबर. तर आपली जी काय कला आहे किंवा आपलं जे काय मनोरंजन आहे लोकलला तर ही लोप पावत चालू, कमी होत चाललं. ते कमी होत चाललं. तर ह्याची वाढ तर व्हायलाच पाहिजे. आणि जे काय माणसाच्या मधलं जे काय शब्दरूपी जो काय गोडवा आहे तो बाहेर पडत असतो यांच्या, बरं का. बहुरूपी जी काय जी कला आहे ती कला वरचीवर लोप पावत चालली, कमी होत चालली आहे, लोप पावत चालली. तर ही जी कला आहे ती अवश्य राहायलाच पाहिजे. कारण जे काय माणसाचं मनोरंजन आहे, माणूस भले मी म्हणतो किती जरी टेन्शनमध्ये असला, यांचं जरी दोन शब्द जरी यांचं कानावरती पडलं ना तर माणूस 100% हसतोच. तर कर्तव्य बहुरूपेच असतं. हसवण्याचं कर्तव्य बहुरूपेच असतं लोकलला. आम्ही करायला लागलो, आमची मुलं करत नाहीत आता. काय की माझा मुलगा आता बघा लातूरला MPSC चालू आहे त्याची, एका मुलाचे 15वी चालू आहे, ते थोडेच करणार आहे. ते नाही करणार. ही आमची परंपरा जी आहे आमच्या पंजाबपासून आहे, शिवाजी राजाच्या काळापासून आलेली आहे. यांचं नाव बघा मोहन भीमराव चव्हाण आहे, महाराष्ट्र बहुरूपी कलाकार म्हणून आहेत. तर जाता जाता माझ्या दुकानाला आज आले होते इथं, म्हणलं चला, म्हणलं ठीक आहे, म्हणलं बाबा यांचा एक व्हिडिओ बनवूया, काय हरकत नाही. आणि ऐका, आपल्या मनातल्या ज्या काही गोष्टी आहेत ना त्या अशा बाहेर पडायला हव्यात. आणि जर तुम्ही मनातल्या गोष्टी जर मनात राहिल्या, त्या दबून राहिल्या, तर ते लोकांपर्यंत पोहोचणार आहेत कशा. आणि आज मी तिला झालंय काय माहिती आहे का, आज मी त्याला कोणाला वेळ नाही, कोणाकडे 5 मिनटंसुद्धा वेळ नाही की त्याच्याकडे की बाबा तू त्याच्यापाशी जाऊन तो गोष्टी शेअर करेल. ज्या काय ह्यांच्यासुद्धा मनातल्या काही गोष्टी असलेल्या तर ह्या ह्यांच्या पोरापर्यंतसुद्धा आता हे जाऊ शकणार आहे, काय हरकत नाही. आता ह्यांची जी काय कला आहे ती ह्यांच्या पाठीमागे याच्या पाठीमागे ह्यांची पोरं करतील का नाही हे काय माहीत नाही, परंतु यांच्यापर्यंत जी काय आहे, जी काय कला आहे ती कला जोपासायला हवी. आणि प्रत्येक माणसाच्या अंगामध्ये काही ना काही कला असते, ती जोपासायला हवीच. बरोबर काय म्हणताय? धन्यवाद.